फॉस्टर केअर सर्व्हिसेस म्हणजे प्रतिपालकत्व योजना. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अनाथाश्रम, अनाथालय, बालगृह, निरीक्षणगृह यात जी मुलं राहतात त्यातली 6 ते 18 वयोगटातली मुलं जी कायद्याने संमत असतात, ज्यांनी कायद्याने ज्यांना सँक्शन केलेलं आहे, जी कुटुंबात जाऊ शकतात, अशी मुलं अशा कुटुंबात जे त्यांच्या दृष्टीने जिथे त्यांचं संगोपन, त्यांना मिळणारे संस्कार, त्यांना मिळणारं संरक्षण आणि त्यांची काळजी घेतली जाईल अशा कुटुंबांची निवड, त्यांची मान्यता आणि त्यांना मिळणारं जे काही अप्रुव्हल असेल, तर हे सगळं जी प्रत्येक जिल्ह्याची बाल कल्याण समिती असते तिच्याकडे हे अधिकार दिलेले आहेत. अजूनही अनेक लोक आहेत की जे कायद्याच्या अखत्यारीत जे अधिकारी असतात, जे यंत्रणेतले असतात, त्यांच्याविषयी विस्तृत आपण नॉलेज नक्की घेऊ. पण प्रतिपालकत्व योजना म्हणजे खरं तर या सगळ्या मुलांना पर्यायी स्वरूपातलं कौटुंबिक वातावरण प्रदान करणं असं म्हणू शकतो. म्हणजे एक चांगलं कुटुंब, एक योग्य कुटुंब ज्यामध्ये मुलांची काळजी घेतली जाईल, त्यांचं संगोपन, त्यांना संरक्षण मिळेल आणि त्यांचा सगळ्या अर्थाने विकास, त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल. आणि खरं तर मुलांचं बालपण आनंदी, सुखी, समृद्ध व्हावं हेच तर खरं कायद्याचा उद्देश आहे. त्यामुळे मुलांना असं कुटुंब जर मिळालं, म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णाला यशोदानंद मिळाले, देवकी वसुदेव जरी कारागृहात असले तरी त्याचं बालपण सुरक्षित, समृद्ध आणि संपन्न झालं आणि त्याला संस्कारही मिळाले. आणि हेच टेम्पररी पॅरेंटिंग म्हणजे प्रतिपालकत्व योजना. इतका सोपा सहज अर्थ याचा आहे. आता याच्या संबंधातल्या अजून ज्या गोष्टी आपल्या मनात येतात, आपल्या मनात जे प्रश्न असतील ते सगळे आपण एक एक करू आणि वेगवेगळ्या या शृंखलेच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांसमोर हा प्रतिपालकत्व योजनेचा विचार आणि त्या संबंधातली संकल्पना ही आपण बोलत जाऊ आणि त्याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पुन्हा परत आपण पुढच्या आठवड्यात भेटू. आता आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे मला असं वाटलं की मध्ये रविवारच्या दिवशी आमची डिजिटल काही अडचणी येतात, टेक्निकल अडचणी असतात आणि त्यामुळे फेसबुक लाईव्ह होऊ शकलं नव्हतं. तर आज त्या निमित्ताने मी ठरवलं की तुमच्या सगळ्यांच्या समोर आपण ठरवलेलं जी शृंखला आहे त्याची सुरुवात आपण केलेली आहे, त्याचा प्रतिपालकत्व योजना म्हणजे काय ह्याच्याबद्दल आज आपण बोललोय. आता अजून पुढे जाऊ आणि वेगवेगळे विषय या संबंधातले समजून घेऊ. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. थँक्यू.